हाय हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. अनेकांच्या मनात प्रश्न असतो, देवघरात देवांची स्थापना कोणत्या रंगाच्या कपड्यावर करावी? प्रत्येक देवतेसाठी एकच रंग योग्य असतो का? आणि शास्त्र याबद्दल काय सांगते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. हिंदू धर्मात देवघरातील प्रत्येक गोष्टीला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. देवांच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवताना त्याखाली स्वच्छ कापड अंथरण्याची परंपरा अनेक घरांमध्ये पाळली जाते. देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. येथे विविध देवींसह कुलदैवत, इष्टदेवतेंची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार देवघरातील देवांची नियमित पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण केल्याने ईश्वराची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. भारतीय संस्कृतीत घरातील देवघर हे केवळ पूजा करण्याचे स्थान नसून श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिकतेचे केंद्र मानले गेले. प्रत्येक घरात देवतांचे स्थान असावे अशी परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. हिंदू धर्मात देवघरातील प्रत्येक गोष्टीला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. देवांच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवताना त्याखाली स्वच्छ कापड अंथरण्याची परंपरा अनेक घरांमध्ये पाळतात. आज आपण जाणून घेणार आहोत, देवघरात देवांची स्थापना करताना नेमक्या कोणत्या रंगाचा कपडा अंथरावा आणि कोणता रंग टाळावा, यामागील धार्मिक महत्त्व आणि परंपरा जाणून घेऊया. तर बघा, धार्मिक मान्यतेनुसार देवघरात देवमूर्ती किंवा देवतांची स्थापना करताना पिवळा, लाल किंवा भगवा म्हणजेच केशरी रंगाचे स्वच्छ कापड सर्वाधिक शुभ मानले जाते. हिंदू धार्मिक परंपरेनुसार प्रत्येक रंगाचे वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. मात्र धर्मग्रंथांमध्ये फक्त अमुकच रंग वापरावा असा सक्तीचा नियम आढळत नाही. घरातील परंपरा, उपास्य देवता आणि पूजेचे स्वरूपानुसार रंगांची निवड केली जाते. पिवळ्या रंगाचा वापर करावा की लाल? तर बघा, धार्मिक मान्यतेनुसार पिवळा रंग भगवान विष्णू, श्री गणेश, दत्तात्रेय आणि गुरुतत्वाशी संबंधित मानला जातो. तो ज्ञान, समृद्धी, शांतता आणि मंगलतेचे प्रतीक आहे. त्यामुळे रोजच्या देवपूजेसाठी पिवळ्या रंगाच्या कपड्यांवर देवांची स्थापना करणे अनेक घरांमध्ये प्रचलित आहे. त्यानंतर येतो लाल रंग. लाल रंग देवी दुर्गा, महालक्ष्मी आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. जर देवघरात देवीची उपासना प्रमुख असेल किंवा नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार किंवा शुक्रवार विशेष पूजा असेल तर लाल कापड अंथरणे शुभ मानले जाते. त्यानंतर केशरी रंग. धार्मिक मान्यतेनुसार भगवा रंग त्याग, तपस्या आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे. भगवान शिव, दत्तात्रेय आणि संत परंपरेशी हा रंग जोडला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी देवघरात भगव्या रंगाचे वस्त्रही वापरले जाते. आता आपण बघणार आहोत कोणते रंग टाळावेत. धार्मिक मान्यतेनुसार काळा रंग देवस्थापनेसाठी सामान्यतः वापरला जात नाही. फाटलेले, मळलेले किंवा जुने कापड अंथरू नये. अतिशय गडद किंवा अशुभ मानल्या जाणाऱ्या रंगांपेक्षा स्वच्छ, सात्विक आणि उजळ रंगांना प्राधान्य द्यावे. तसेच देवस्थापनेवेळी लक्षात ठेवायच्या गोष्टी: कापड स्वच्छ धुतलेले आणि शक्यतो सुती किंवा रेशमी असावी. देवांच्या मूर्ती किंवा फोटो थेट जमिनीवर न ठेवता पाट, चौरंग किंवा देव्हाऱ्यावर कापड अंथरून ठेवावे. कापड नियमित बदलावे आणि देवघरातील स्वच्छता राखावी. देवघरात स्वच्छता, सात्विकता आणि श्रद्धा यांना रंगांपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. तुमचा काय अनुभव असेल तर तो देखील कमेंटमध्ये शेअर करा. यामुळे तो इतरांना प्रेरणादायी ठरतो. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ पुढे पोहोचण्यास मदत होते. आणि सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी सारिका या नोटवर रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.